नमस्कार. सुधाकर एज्युकेशन सोसायटी कळंबोली ऑनलाईन मार्गदर्शन वर्गात आपले हार्दिक स्वागत. इयत्ता 12वी विषय आहे राज्यशास्त्र. या घटक 6 मध्ये आपण अगोदर भारत व जग या संदर्भात बरीचशी माहिती पाहिली. भारताचे इतर देशाबरोबर असलेले संबंध ते अधिक कसे चांगले आणि अधिक कसे रूढ होतील यासाठी भारत सतत प्रयत्न करीत असतो. आता आपण भारत व आफ्रिका यांच्यामध्ये असणारे जे संबंध आहेत, जी मैत्री आहे, त्या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत. 1950 आणि 1960च्या दशकात आफ्रिकेतील वसाहतवाद विरोधी राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळी म्हणजे त्या कालावधीमध्ये वसाहतवाद विरोधी राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळी सुरू होत्या व तेथील भारतीय वंशाचे लोक भारताच्या आफ्रिके धोरणाचे एक लक्ष होते. म्हणजे ज्यावेळी वसाहतवाद विरोधी धोरण ज्यावेळी आफ्रिकेमध्ये सुरू होतं त्यावेळी त्या कालावधीमध्ये भारत वंशाची लोक आफ्रिकेमध्ये राहत होती आणि त्या लोकांना या ठिकाणी टार्गेट ठरवलं जात होतं. मग भारताने वंशवादी भेदभावाला विरोध केला. भारताने कारण त्यावेळी आफ्रिकेमध्ये निग्रो लोक असतात आणि त्यावेळी त्या कालावधीमध्ये काळे आणि गोरे हा एक भेदभाव होता किंवा निग्रोवरून अनेक वंशवाद निर्माण झाला होता आणि मग भारताने या वंशवादी भेदभावाला विरोध केला होता. हरारे येथील अलिप्ततावादी चळवळीच्या शिखर परिषदेदरम्यान निर्माण झालेला आफ्रिका फंड या माध्यमातून त्यांना मदत केली जात होती. म्हणजे यावेळी 1986 मध्ये 101 सदस्यांच्या तयार झालेलं जे हरारे शिखर परिषद जी होती त्या शिखर परिषदेमध्ये आफ्रिका फंड या माध्यमातून ह्या ठिकाणी अलिप्ततावादी चळवळीला मदत केली जात होती. मग आफ्रिकेबरोबर भारताच्या संबंधामध्ये भारत आणि आफ्रिका यांच्यामध्ये जे संबंध आहेत त्याबाबतीत अनेक मुद्दे आणि संधी या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला पाहावयास मिळतात. त्या कोणत्या संधी आहेत किंवा कोणते असे मुद्दे आहेत की त्यामुळे भारत आणि आफ्रिका यांच्यामध्ये अगदी जवळचे संबंध होते. तर त्यामध्ये एक आहे 1990 नंतर बदललेल्या जागतिक व्यवस्थेत. ज्यावेळी 1991 नंतर ज्यावेळी बदललेली जी जागतिक व्यवस्था होती त्यामध्ये ऊर्जा सुरक्षेचा मुद्दा हा महत्त्वाचा मुद्दा होता आणि त्यावरून सध्या भारतात जे खनिज तेल आयात केलं जातं त्याच्यामध्ये 24% खनिज तेल हे भारताला आफ्रिकेतून येत असतं. मग अशा वेळी भारतीय तेल कंपन्यांनी आफ्रिकेतील तेल खाणीमध्ये गुंतवणूक केलेली आहे. म्हणजेच काय, तर आफ्रिकेबरोबर आपले चांगले संबंध निर्माण व्हावेत म्हणून. मग कोणतं होतं, ONGC विदेशची सुदान आणि इजिप्तमध्ये आणि ONGC मिटल एनर्जी ची नायजेरियामध्ये अशा प्रकारे भारताने गुंतवणूक केलेली दिसून येते. त्याचबरोबर भारतातील रिलायन्स जे समूह आहे या समूहाने नायजेरिया, अंगोला, चाड, कॅमेरून, कागो येथे काय केलेले आहे, तशा प्रकारच्या गुंतवणूक करण्यासाठी वाटाघाटी चालू केलेल्या आहेत. म्हणजे अशा प्रकारे भारत आणि आफ्रिका यांच्यामध्ये ह्या जे संबंध आहेत ते संबंध दृढ करण्याचा प्रयत्न या गुंतवणुकीमार्फत केलेला दिसून येतो. दुसरा आहे, भारतीय उद्योग क्षेत्राने आता आफ्रिकेत रस घ्यायला सुरुवात केली. कारण का, आफ्रिकेबरोबर भारताला गुंतवणूक करण्यास इच्छा निर्माण आणि ते आफ्रिकेतील विकसनशील देशांना काय करतायत, तंत्रज्ञान व इतर मदत देऊ शकतात. म्हणजे भारत आणि आफ्रिकेमध्ये अशा प्रकारचे तंत्रज्ञानाविषयक आणि इतर प्रकारची मदतीसाठी या ठिकाणी प्रयत्न सुरू झालेले दिसून येतात. त्यानंतर तिसरा भाग आहे, पूर्व व दक्षिण आफ्रिका देशात मिळून भारतीय वंशाचे 2 कोटी लोक राहतात. म्हणजे भारतीय लोक आफ्रिकेमध्ये किती लोक राहतात, तर 2 कोटी लोक भारतीय वंशाचे लोक आफ्रिकेमध्ये राहत असतात. भारताने त्यानुसार आपला सकारात्मक दृष्टिकोन बदललेला दिसून येतो. त्याचं कारण असं आहे की आपल्या वंशाचे लोक आफ्रिकेमध्ये राहतात, त्या देशावर आपले चांगले संबंध निर्माण करणं ही भारताची महत्त्वाची भूमिका. चौथा, हिंदी महासागराची सुरक्षा हा भारतासाठी काळजीचा मुद्दा आहे. म्हणजे हिंदी महासागरामध्ये ज्यावेळी जी सुरक्षा केली त्या सुरक्षेच्या बाबतीत ह्या ठिकाणी भारताला काळजी वाटत असते. भारताच्या सामरिक दृष्टिकोनात सोमालियापासून दक्षिण आफ्रिकेपर्यंत सर्व देश येतात.
म्हणजेच काय झालेलं आहे, तर ह्या ठिकाणी भारताच्या सामर्थ्य म्हणजे भारत आणि आफ्रिका यांच्यामध्ये देश जे संबंध आहेत ते संबंध चांगल्या प्रकारे दृढ व्हावेत, परंतु युद्धाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर सोमालिया दक्षिण आफ्रिकेपर्यंत त्या ठिकाणी सर्व देश त्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत. सोमाली समुद्रातील चाचेगिरीच्या वाढत्या घटना आणि दहशतवादाचा वाढता धोका हा भारतासाठी महत्त्वाचा मुद्दा आपल्यास पाहावयास मिळतो. म्हणजेच काय, तर सोमाली समुद्रामध्ये चाचेगिरी चालते आणि त्यामुळे त्याचा परिणाम हा भारतावर होत असतो. त्याचप्रमाणे दहशतवादाचा धोकाही भारताला होऊ शकतो. अशा प्रकारची परिस्थिती त्या काळात निर्माण झाली होती. म्हणून आफ्रिकेबरोबर आणि सोमाली समुद्रातील चाचेगिरीच्या वाढत्या घटना व दहशतवादाचा वाढता हा जो धोका आहे, हा धोका पासून आपले स्वतःचं रक्षण करण्याचं काम ह्या ठिकाणी भारताने केलेलं दिसून येतं. नंतर 5वा आहे भारतातील सैनिकी प्रशिक्षण संस्था. हे एक आफ्रिकी देशाचं खास आकर्षण आहे, कारण भारतामध्ये तशा प्रकारच्या प्रशिक्षण संस्था निर्माण झाल्या. मग कुठे आहेत त्या? पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, म्हणजे पुण्यामध्ये काय, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, त्याला म्हणतात NDA. ही एक संस्था सैनिकी प्रशिक्षण देणारी एक संस्था आहे. डेहराडूनची इंडियन मिलिटरी अकॅडमी आणि या ठिकाणी तामिळनाडूतील वेलिंग्टनची स्टाफ कॉलेज अशा प्रकारचे या 3 सैनिकी संस्था भारतामध्ये कार्यरत आहेत. आणि त्यानुसार आफ्रिकाला माहिती आहे की भारतामध्ये ह्या संस्था असल्यानं आफ्रिकी देशाचं खास ते आकर्षण असलेलं दिसून येतं. त्यानंतर आपण अभ्यासणार आहोत हिंदी महासागर क्षेत्र. तर हिंदी महासागर हा जगातील सर्वात जास्त वावर असलेला महत्त्वाचा सागरी वाहतुकीचा मार्ग आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात हिंदी महासागरातून जगातील अनेक राष्ट्र या ठिकाणी आपल्या मालाची वाहतूक करीत ने आणि आणणे अशा प्रकारची या ठिकाणी वाहतूक करीत, म्हणजे सागरी वाहतुकीचा महत्त्वाचा मार्ग म्हणून या ठिकाणी हिंदी महासागराला महत्त्व दिलं जातं. तेथून दरवर्षी सुमारे 1 लाख माल वाहतूक जहाजे ये जा करीत असतात. किती? 1 लाख जहाजं या ठिकाणी माल वाहतूक करीत असतात. आणि म्हणूनच जगातील कंटेनर वाहतुकीपैकी निम्मी वाहतूक, म्हणजे कंटेनर जी वाहतूक केली आहे समुद्रमार्गे त्याच्यातील निम्मी म्हणजे जवळजवळ अर्धी वाहतूक ही काय केली जातं, त्या ठिकाणी त्या हिंदी महासागरातून केली जाते. 1/3 मालवाहतूक व खनिज तेलाच्या एकूण वाहतुकीपैकी 2/3 वाहतूक केली जाते. म्हणजेच या ठिकाणी खनिज तेलाच्या एकूण जी माल वाहतूक असते त्या 2/3 वाहतूक ही त्या हिंदी महासागरातून केली जाते. हिंदी महासागराच्या किनारपट्टीवर देशांच्या अर्थव्यवस्था या बंदरावर माल वाहतुकीवर व समुद्रातील संसाधनावर अवलंबून असतात. म्हणजे बघा, हिंदी महासागराच्या किनारपट्टीवर ज्या देशातून ही वाहनं जात असतात किंवा जहाज जात असतात त्यांची अर्थव्यवस्था हे कशावर अवलंबून, तर बंदरावर, तेथील माल वाहतुकीवर आणि तेथील समुद्रातील संसाधनावर अवलंबून असलेल्या दिसून येतात. मग या ठिकाणी भारताचं ज्यावेळी परराष्ट्र धोरण तयार करण्यात आलं तर भारताच्या परराष्ट्र धोरण व सुरक्षिततेमध्ये विस्तृत समुद्रकिनारा, म्हणजे भारताला काय असं आहे, विस्तृत असा समुद्र किनारा लाभलेला आहे आणि हे आव्हान व संधी भारतासमोर असलेल्या दिसून येतात. मग काय या ठिकाणी, तर भारताचा समुद्र किनारा जवळजवळ 7500 किलोमीटर म्हणजे 7500 किलोमीटर लांबीचा आहे आणि पश्चिमेकडे लक्षद्वीप व पूर्वेकडील अंदमान व निकोबार असे शेकडो बेटे या ठिकाणी भारताच्या समुद्रकिनारी आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणजे खास वैशिष्ट्य आहे भारताचं, एवढा मोठा समुद्रकिनारा भारताला लाभलेला आहे. भारताच्या दक्षिणेकडे काय, इंडोनेशिया हे 90 सागरी मैल अंतरावर आहे. किती? 90 सागरी मैल अंतरावर. भारताला 2.4 लाख वर्ग किलोमीटर विशेष आर्थिक क्षेत्र लाभलेलं आहे. म्हणजे विशेष आर्थिक क्षेत्र असं या ठिकाणी इकॉनॉमिक झोन भारताला प्राप्त झालेलं आहे. तर भारताच्या व्यापारापैकी जवळजवळ 90% ही वाहतूक व खनिज तेलाची वाहतूक ही सागरी मार्गाने केली जाते. बघा, तर भारताचा जो व्यापार केला जातो त्या व्यापारातील 90% एवढी वाहतूक व खनिज तेलाची वाहतूक सागरी मार्गाने केली जाते.
म्हणजेच आपण भारत ज्यावेळी इतर देशाबरोबर जेव्हा संबंध प्रस्थापित करीत असतो तेव्हा त्या ठिकाणी सागरी मालवाहतूक मोठ्या प्रमाणात असते. मत्स्य, खनिजे, तेल ही संसाधनासाठी समुद्रकिनारा ही महत्त्वाची संधी असलेली आपणास दिसून येते. तसेच समुद्रामुळे भारतात सहज प्रवेश करता येऊ शकतं. विशेष आहे तर भारताला ज्यावेळी इतरांबरोबर व्यापार करायचा असतो तेव्हा भारत इतर देशाबरोबर व्यापार करतो. त्याचप्रमाणे इतर देश ज्यावेळी भारतामध्ये प्रवेश करीत असतात तेव्हा त्या देशांना सहज आपल्या देशामध्ये प्रवेश करता येऊ शकतं. हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी घातक ठरू शकतं. कारण का देशाची सुरक्षितता हे महत्त्वाचं कारण किंवा महत्त्वाचं उद्दिष्ट हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं आहे. ज्यावेळी भारत इतर देशांबरोबर संपर्क किंवा व्यापार करीत असतो त्यावेळी त्या देशातील व्यापार हा सहज आपल्या देशामध्ये येऊ शकतो किंवा समुद्रामार्गे ती लोक सहज आपल्या देशामध्ये प्रवेश करू शकतात. परंतु भारताच्या दृष्टीने ते घातक असलेले दिसून येतं. 1948 मध्ये नौदल योजनेत प्रथम भारताने सागरी दृष्टिकोन मांडला. म्हणजेच काय तर सागरी भागावर त्यांनी विशेष वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न खास भर देण्याचा प्रयत्न. 1965 भारत पाकिस्तान संघर्षात भारतीय नौदलाची भूमिका ही व्यापारी मार्ग नियंत्रित करण्यापुरती मर्यादित होती. नौदलाची भूमिका व्यापार जे करतात त्याच्यावरच कंट्रोल करणं ही भूमिका होती. 1971च्या युद्धात भारतीय नौदलाने प्रथमच महत्त्वाची भूमिका गाजवली आणि नौदलाने सागरी रणनीती ही परराष्ट्र धोरणाला पाठबळ ठरावी यासाठी त्याने काय केलं होतं शक्ती प्रदर्शन केलं होतं. म्हणजे ही भूमिका कोणाची होती भारतीय नौदलाची होती. तर नौदलावर वर्चस्व निर्माण करण्याचं काम त्याने त्या काळात केलेलं दिसून येतं. भारताला 7,500 किलोमीटर समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्याचबरोबर 14,500 किलोमीटर जलमार्ग व हिंदी महासागरातील सामरिक स्थान उपयोगासाठी भारताने काय केलेलं आहे तर एवढा मोठा समुद्रकिनारा आणि जलमार्ग आणि हिंदी महासागरावर आपलं वर्चस्व निर्माण केलं. भारताने काय केलं सागरमाला ही बंदराधारित विकासाची योजना आखली आणि त्याला पूरक काय केलं ती जी योजना होती या योजनेला पूरक काय केलं भारतमाला या योजनेत काय केलं रस्त्याचा विकास म्हणजे बंदरापर्यंत पोहोचायचं तर रस्त्याचा विकास झाला पाहिजे व रस्ते बंदरांना जोडण्याचं काम या ठिकाणी भारतमाला या योजनेद्वारे करण्याचा प्रयत्न केला. मग बंदरे व जलमार्ग यासाठी काय केलं होतं जलमाला ही योजना सुरू केली होती आणि ती जलमाला ही योजना पूरक योजना होती आणि भारतमाला आणि सागरमाला या योजनेद्वारे या ठिकाणी आपलं कार्य करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केले दिसून येतो. परंतु त्या कालावधीमध्ये शुद्ध युद्धाच्या काळात भारताचे परराष्ट्र धोरण हे 3 तत्वांचे आखलेले होते. कोणती अशी 3 तत्व होती तर त्यात आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत अलिप्ततावाद म्हणजे भारताने अलिप्ततावादाचा स्वीकार केला होता. नंतर अंतर्गत क्षेत्रात स्वायत्तता आपल्या देशामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची सुरक्षितता निर्माण करणं स्वतंत्रता निर्माण करणं देश सुरक्षित ठेवणं ही भारताची महत्त्वाची भूमिका व विकसनशील राष्ट्रामध्ये एकता जे राष्ट्र विकसनशील आहेत त्या राष्ट्रामध्ये एकता निर्माण करण्याचा प्रयत्न भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये निश्चित केला होता. 1991 नंतर भारताच्या जागतिक दृष्टिकोनामध्ये मात्र बदल झालेला दिसून येतो. काय होतं त्याच्यात आर्थिक उदारीकरणाच्या धोरणामुळे भारताची अर्थव्यवस्था खुली करण्यात आली. म्हणजे भारत हा दुसऱ्या देशाबरोबर आपले चांगले संबंध निर्माण करू आपली जे अर्थव्यवस्था खुली ओपन केली आणि त्यामुळं शीतयुद्धाकडे च्या कालावधीमध्ये भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन जगाचा वेगळा होता. मग काय होता तर भारत हा एक गरीब राष्ट्र आणि विकसनशील राष्ट्र म्हणून त्याकडे बघितलं जात होतं. परंतु 1990च्या दशकात मात्र भारत आर्थिक व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक सक्षम राष्ट्र म्हणून निर्माण झालेला दिसून येतं आणि जगामध्ये त्याने आपलं स्वतःचं वर्चस्व निर्माण केलं. आज जागतिक राजकारणात तो सक्रिय सहभाग झालेला दिसून येतो. म्हणजे जनरली जर आपण पाहिलं तर आज हे जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये भारत व जगातील अनेक राष्ट्र आणि या अनेक राष्ट्रांबरोबर भारताची जी भूमिका आहे ती भूमिका कशी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणून भारताने प्रत्येक आपल्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक राष्ट्राबरोबर मैत्रीचे आणि चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला. काही युद्ध वगळता जर आपण विचार केला तर बऱ्याचशा देशाबरोबर भारताचे मैत्रीपूर्ण असे संबंध पाहावयास मिळतात आणि ते या ठिकाणी आपण पाहत असतो. धन्यवाद.